सुशील पहा पडत पडत का होईना बॉल पकडत होता, परंतु तो टॉस जिंकलाय तो मनस्वी संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. गोलंदाजीला मंगेश पहा क्षेत्ररक्षण सुरेख केलंय प्रशांत यांनी, परंतु तिथे 2 धावा काही रोखू शकला नाहीत निनाद आणि शशांक. कव्हर देखील पहा गौरव यांच्या स्वरूपामध्ये 2 रन. निनाद खूप सुरेख असा फटका मारलाय. पहिल्या चेंडूवर 2 धावा अण्णा मंगेश धुमाळ. उत्तुंग बडका क्षेत्ररक्षण पहा झेल सुटलाय, परंतु क्षेत्ररक्षक देखील सुरेख आणि हा काहीच करतोय निनाद. दोन्ही खेळाडूंमध्ये तालमेल नाहीये, दोन्ही खेळाडूंमध्ये तालमेल नाहीये. पहा दादू चालू करा सामना. क्षेत्ररक्षण सुरेख झालं होतं, झेल सुटला होता, परंतु 4 धावा रोखल्या होत्या, परंतु पहा बॅकअप नाही. गोलंदाज देखील स्थगित उभा होता, बॉलवर गेला नाही, नाहीतर हा खेळाडू बाद झाला असता. निनाद फटका सुरेख तिथे पाहूया. सुशील चूक करणार नाही. एकच धाव 10 संख्येत भर. 1 ने धाव संख्या वाढली ती फक्त आणि फक्त 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. गोलंदाजी सुरेख करतोय मंगेश अण्णा. फटका सुरेख गडी बाद. निनादच्या स्वरूपामध्ये मोठा हादरा. डीजे पहा महेंद्र सर पटापट जायचंय, वेळेचं बंधन आहे, दोन्ही संघाला बंधन आहे आणि विकेट गेलाय तो निनाद. बॅट्समन ने महेंद्र. पोलीस कर्मचारी आहेत आपले महेंद्र साहेब आणि पहा निकेतन संघाकडून त्यांची निवड झाली. फलंदाजी देखील सुरेख करतील. फटका पहा गेलाय डोक्यावरून. क्षेत्ररक्षक पळतोय परंतु सीमारेषे बाहेर. 4 धावांसाठी चौकार. टीजे करतात. आम्हाला आता नुकतीच खबर आलेली आहे. हो सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू खूप चांगला हाताळला म्हणजे अण्णाने चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये केली, आपल्या शेवटच्या चेंडूवरती केली. कौतुक करावं लागेल अण्णाचं, कारण की त्यांनी 4 मिनिटं झालेले आहेत. 12 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक कंप्लीट करायचं आहे, म्हणजे अजूनही 4 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहे दुसरं षटक कंप्लीट करण्यासाठी. नंतरला तुमचा एक खेळाडू आतमध्ये घेतला जाईल, म्हणजे 8 मिनिटांमध्ये 2 षटक तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. क्वार्टर फायनल साठी लढत होते आपल्या समोर. तुम्ही पाहताय एक संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल झालेला आहे, तो म्हणजे स्टार बॉयज 11 संघ. आणि आता ह्यातनं जो जिंकेल तो नक्कीच कळेल आपल्याला. सोसायटी वाईज संघ म्हणजे कोणार्क स्टार बॉयज 11 संघ.
उडवला उडवला चेंडू पाठवलाय फाईन लेग. तिथे शतक खूप दूरवरून धावत आले पण त्यांनी प्रयत्न अफलातून केले पण आवाक्याच्या बाहेर होता. होता 4 धावांसाठी गेलाय. गोलंदाजी लावत मनस्वी इलेव्हन संघाकडून प्रशांत. हो 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 काय तडाखा येतोय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू टप्प्यात आला रडामध्ये आला. आगमन होणार आहे तोपर्यंत दाजी करून घ्या काय करायचं असेल ते नृत्य. मॅच बॉल आलेला आहे ते लक्षात असू द्या. त्यांची गाण्यांची तुम्ही पाहू शकता. मॅच बॉल अण्णा घ्यायचंय पंचांकडे तो चेंडू द्यायचा आहे महेंद्र सर. त्यांच्याकडे जी गाण्यांचं कलेक्शन आहे ना तुम्ही पाहू शकता. गौतमीच्या नंतर आता कोळी गीतवर आलेले आहेत ते काय हरकत नाहीये. एक मुजरा झाला पाहिजे. हो 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 आता बीट केलंय आता बीट नक्कीच. एटीएम 24 तास सेवा उपलब्ध आपल्याकडे आहे. जर कोणी एंट्री फी जमा केली नसेल एटीएम आणला असेल तर स्वॅप करण्यासाठी आमच्याकडे मशीन आहे. आता हे मशीनची नाव आहे दाजी. अजून एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश आलेलं आहे प्रसादला. प्रशांत का ओके प्रशांत. पहा खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एक षटकार जरी आले पण 2 चेंडू निर्धाव टाकलेले त्या गोलंदाजाने. आता फुलटा चेंडू हल्ला अण्णा अण्णा पकडेल. ओ तुम्ही पाहिला असेल मैदानामध्ये मंगेश पवार. डोक्यावरती गांधी टोपी नसली म्हणून काय झालं आमच्याकडे रुमाल आहे आम्ही गांधी टोपी करू. नाहीतर टी शर्ट तुम्ही पाहू शकता 2003च टी शर्ट घातले. आपलं 2003च आहे का 3 षटकारासाठी 1000 रुपये मंग्यासाठी स्टार बॉय संघाकडनं. आयोजकांकडनं 500 रुपये. 6 षटकार मारले तर 1000 रुपये आयोजकांकडनं. अरे मारशील वाव वाव काय कव्वासला फटका सजवलाय. काय कव्वर ड्राईव्ह आपला. अरे हा बघा दर्यात गेला. आजींचं सॉंगचं कलेक्शन बघा. जसा मंग्या मैदानामध्ये आला ब्रिंग इट ऑन म्हणजे नक्कीच प्रेम तुम्ही पाहू शकता. मंगेश्वरचं कानमंत्र तो देतोय आता फलंदाजाला. नक्कीच ही वेळ आली नसती जर हा चौकार गेला नसता तर. ही वेळ येऊन दिली गोलंदाजाने. आता स्ट्राईक रोटेट झाली असेल नक्कीच महेंद्र सर असतील स्ट्राईकला. नक्कीच आयोजक आता फ्री झाले असतील कारण की त्यांना उद्यापर्यंत आता मोकळे झाले. खूप टेन्शन मध्ये होता सुधीर कसं कव्हर करणार कसं काय पण आता झालं मोकळा झाला. आता हाय उद्यापर्यंत बाहेरच. रिएंट्री असते तर नक्कीच त्यांनी घेतली असते उद्या. हाय पहा टप्प्यात आहे कोण आहे सुशील मुन्ना का राज साजन.
कोणच आलेलं नाही. कॉलिंग महत्वाची असते मित्रांनो. तुम्ही पाहू शकता दादू काय क्षेत्ररक्षण करतोय. गौरवचा भाऊ गौरव बाद त्या दर्यामध्ये गेला असता पण वाचलाय तो. नक्कीच तिथे आम्ही घाट लावलो होतो म्हणून वाचलाय तो. देवा गोलंदाजीसाठी महेंद्रसाठी 2 धावा धावून कंप्लीट केलेल्या आहेत. 26 पहा फटका येतोय मिड ऑफच्या डोक्यावरून मिडांच्या डोक्यावरून. पांडू गेलाय. सतीश पण गेलाय. तर नक्कीच अरे कधी सांगणार. हो उडवलाय तडा काय तो सुशील आणि झेल बाद इथं होते महेंद्र. तर पहा आयोजकांनी सोसायटी वाईज जो गट आहे त्याच्यासाठी मालिका वेळ आहे ना त्याच्यासाठी बाय सायकल ठेवली आहे. याची नोंद घ्यायची सर्व खेळाडूंमधली. हा आणि बाई अरेंज करतील ते दाजी बाय सायकल. तर महत्वाचं ही गोष्ट आहे की सोसायटी वाईज ज्या टीम आहेत 8 टीम त्यांच्यासाठी त्यांनी सायकल ठेवलेली आहे. ह्याला स्कोर सांगून सांगून वैतागलो आम्ही. सांगा स्कोर काय. 36. नक्कीच आणि जे ओपन लॉट आहे त्यांच्यासाठी कूलर असणार आहे आयोजकांकडून. नक्कीच खूप चांगलं असं आयोजन दमदार आयोजन आपल्याला आणि सायकलच्या रेस मध्ये दुसरा तिसरा कोण नसून सतीश खवरे. सौरभ साठी ओ हो अचूक अचूक. अरे काय दादू विकेट मागत होता पण असा दिला नाही तर मी असा विकेट घेतो. सतीश खवरे सिरीजचं नाव घेतलं मैदानामध्ये दाखल. लावा लावा दाखल. समोरच्या टीमची करेल का चटणी. हाच तो आहे पटणीचा सतीश खवरे मॅन फ्रॉम पटणी. सेम टी शर्ट निकेतन संघाचा पाठीराखा. ओ हो काय कव्हर ड्राईव्ह फटका सजवलाय. अण्णाचं रनिंग बिटवीन द विकेट पाहू शकता तुम्ही मध्ये. गौरव आहे अण्णा बाउंड्रीला गेले बॉल आतमध्ये आला तरी. अरे अरे सतीशने विकेट सॅक्रिफाईस केली. विकेटचा पतन धाव फलक झालेला आहे. तिसऱ्या धावेसाठी विकेट गेला असेल.
शेवटचा क्षण आलाय. निकेश भोईर लक्ष आहे का? आले का? आणि विजय बाई हे घ्या बॅट घ्या तिकडनं आपल्या वी वी 11 वाली हंटरची तो बघ घेऊन गेला 34 बॉल 100 बाई. तो नाही घेऊन गेलाय तो त्याची बॅट आहे ती हंटरची बॅट घे आणि तिकडच आहे. ए मॉन्टी तिथे जा आणि विजय 11 ची बघ वी 11 टाकला. अरे हंटर लिहिलाय बोल ना मोठ्या अक्षरात एवढा वी हंटर वालेच ना. अरे हा 39 च टार्गेट असणार आहे नक्कीच. मग अरे सतीशला लावण्यातच त्याला मी म्हटलंच होतं. हा अंधार झालाय ना तो आज सतीशमुळे झालाय. मी तर म्हणतो सौरभ टू सुशील पहिलाच फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने येतोय खणखणीत चौकार. येतोय स्टेट डाऊन द ग्राउंड. हल्ले सौरभ वरती तुफानी हल्ला. अजून एक तडागा. आता मिड ऑफचं क्षेत्र निवडलं. चेंडू गेलाय सीमा पार. येतोय चौकार. उडवलेला होता लोवर फुल टच चेंडू. सतीश मी म्हटलंच होतं याचं नाव मी आदराने घेईल कारण की यांनी पटणीमध्ये जाऊन आपल्या नावाची चटणी वाटलेली आहे. नाही नक्की छाप सोडलेली आहे. हाच तो खेळाडू सतीश कवरे सकाळच्या सत्रामध्ये आला होता. पण सकाळी त्याला काही कारणास्तव एका संघामध्ये ओपन मध्ये घेत होते पण त्यांनी सांगितलं मी माझ्या संघामध्ये खेळेल. पण मंग्या त्यालाच सांगतोय तू तिथेच राहा. उडवलाय सतीश च्या आवाक्याच्या बाहेर. महेंद्र सर आहे चूक होणार नाहीये. पहा सतीश खूप दूरवरून चेरअप करायला आले. दर्शनाला निघू दाजी काय करतील आणि काय नाही. पण उद्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचा ड्रेस कोड नक्कीच आज 12 आहेत म्हणताय. पदवी घेतलेली का 12 नाही त्यांचा संघ त्यांच्यामुळे वरचढ वाचत होता. सौरभ साठी दादू कॉल दिलाय थांब म्हणून. दादूला माहिती स्ट्राईक त्याच्याकडे असणं गरजेचं आहे कारण की समोरचा संघ आता स्ट्राईक रोटेट झाली असेल. ओव्हर झालेले आहेत 13 आलेले आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूचा खेळ 26 असतील मला असं वाटतंय.
कशाही प्रकारे विकेट घेतली ना तर 500 रुपये. कॅच एस्टॅनचा उद्ध्वस्त करणे, रनआउट घेणे. नाही रनआउट कसली पण बोलले ते नाही का. नक्कीच नक्कीच त्यांनी सांगितले कॅच आउट एस्टॅनचा वेध. ओ हो लोवर फुलटॉस चेंडू होता. नक्कीच हा चेंडू कनेक्ट झाला तर नक्कीच मोठा फटका आला असता. चांगला फलंदाजाला बीट केलाय. आता पहा वेळेच्या अभावामुळे आयोजकांनी निर्णय घेतलाय. नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. अमोल चौधरी साहेब. हो मस्त फिक्सचा फटका सजवला आहे. तिथे क्षेत्रामध्ये रस लागली. रेस जिंकलेली आहे. पहा पहा रेस जिंकलेली आहे चेंडू. करून लावायचे लगेच. आता फक्त चेंडू 10 चेंडू 22 धाबा. हो 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 काय चेंडू हाताळलाय. काय चेंडू हाताळलाय. पहा त्रिफळा उद्ध्वस्त. 500 रुपयाचा मानकरी 500 जमा करतील. आता चेंडू असतील 6 जिंकण्यासाठी 22. महेंद्र सरांनी सतीश गोलंदाजीसाठी आलेला आहे. अरे फिल्डिंग 4 जण लावा आणि अंदर बघा किती झालाय. याच्यानंतरची क्वार्टर फायनलची मॅच उद्या ठीक दुपारी 3 नाही 4 वाजता खेळवली जाईल. आयोजकांचा निर्णय घेतलेला आहे. ह्यातला विन आपल्याला समजेल थोड्या वेळातच. 500चा मानकरी झालेला आहे. महेंद्र सर तुम्ही पैसे केले ट्रान्सफर. जीएसटी कट करून दिली झाली असते आमच्याकडनं. शेवटचे 7 चेंडू. आला तडाका. चेंडू आतमध्ये आलाय आणि फलंदाज होतोय. आहे ते म्हणजे दाजी. वेळ महत्वाची आहे. ते आपल्यासाठी वेळ काढतात हीच खूप महत्वाची गोष्ट आहे. या काळामध्ये कोण कोणासाठी वेळ देत नाही मित्रांनो. तुम्ही पाहू शकता एवढा अमूल्य वेळ ते आपल्यासाठी देत आहेत. हो हो वाईट चेंडू.
वाईट चेंडू अतिरिक्त धावेत बर. पहिलेच बॅट फिरवली. आता यष्टेंच्या मागे गेलाय तो म्हणजे मुरलीधरन, मंगेश आणि सतीश आहे तो म्हणजे कीपर चेंज बोलला नाही वाटत तो. मित्रा शेवटची मॅच नको होऊ दे तुझे. क्लोज नको राहू. हो 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 मंगेश, का मला ISPL मध्ये बोलवलं नाही. दाखवून देतोय 321. अरे हैराण केलं. गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. एकच धाव देणे दिले. हा द्या त्याला एक विकेट द्या त्याच्या नावात काय असेल ते. एक चेंडू 21 धावा. हे अशक्य नाहीये का? अशक्य आहे, कारण की क्रिकेट आहे मित्रांनो, काय होऊ शकतो. आता जर 9 चेंडू आला, घ्या वेळ संपली आणि चेंडू